आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत श्री शिवाजी शिक्षण संस्था. शिवाजी जी हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला आपण भेट दिलेली आहे. स्वर्गीय दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांचा स्मृती दिन आहे आणि त्या समाधी स्थळाला आपण भेट दिलेली आहे. अनेक बहुजनांची लेकरं या शिक्षण संस्थेद्वारे या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न या गुरुजन वर्गांचा आहे. मित्रांनो, आपल्याला सांगण्यात आनंद होतो की रयत शिक्षण संस्था 1 नंबरवर आहे आणि 2 नंबरवर जर म्हटलं तर श्री शिवाजी शिक्षण संस्था. अशा पद्धतीचं कार्य या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जात आहे. आणि आपण आज स्मृती दिन आहे स्वर्गीय पंढरीनाथ पाटील यांचा आणि तेथे त्या समाधी स्थळाला आपण नतमस्तक होऊन आज या समाधी स्थळाला भेट देत असताना या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा जो लेखाजोखा आहे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. प्राचार्य आहेत आदरणीय डॉक्टर आनंद कुमार चेके सर आपल्या सोबत आहेत. अनेक लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रावर उत्तुंग भरारी त्यांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. आपण आज त्यांच्यासोबत संवाद करतोय. आज समाधी स्थळासमोर आपण त्यांच्यासोबत आज हितगुज करतोय. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्था 2 नंबरवर या ठिकाणी टेपलेली आहे. त्याच्या कार्याबद्दल 2 शब्द काय सांगणार? या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पहिले केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 ला झाली. आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा समावेश त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये दिल्ली या ठिकाणी होता. आणि एक विचारधारा, भाऊसाहेबांची विचारधारा आणि पंढरीनाथ पाटील साहेब यांची विचारधारा त्या ठिकाणी एकत्र आली, जुळली. म्हणजे दोन्ही नेते हे बहुजनांच्या लेकरांसाठी, तळागाळातील उपेक्षित समाजाच्या शिक्षणासाठी एक शिक्षण देणारं दालन निर्माण करावं अशी तळमळ असले दोन्ही नेते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण ज्या समाधी स्थळावर उभे आहोत तेथील समाधी स्थळ दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी सरस्वतीबाई पाटील यांचं समाधी स्थळ या ठिकाणी आहे. पाटील साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना या स्थापनेमध्ये अनेक बहुआयामी व्यक्तिमत्वाची मदत त्यांना झाली. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्वर्गीय राधे भोंडे सरकार आहेत. त्यानंतर त्यामध्ये संतोषराव पाटील सावरगाव हे पण आहेत. त्यामध्ये गोपाळ मामा मेहरा या ठिकाणचे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. आणि असे अनेक आजीवन सदस्यांचा समुदाय सोबत घेऊन पाटील साहेबांनी या संस्था उभारल्या. यामध्ये या संस्थेच्या जडणघडणीमध्ये माजी प्राचार्य आ बाहेकर सर यांचाही अतिशय मोलाचा वाटा आहे. खेडेकर सर, तत्कालीन अनेक प्राचार्यांची म्हणजे अतिशय नामवंत प्राचार्यांची धुरा असलेले आमचं हे शैक्षणिक दालन गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत आहे. तर या ठिकाणी आज स्मृती दिन या ठिकाणी आहे. त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम राबवले जाते? पाटील साहेबांचा जन्म झाला 20 सप्टेंबरला. 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ही त्यांची पुण्यतिथी आहे. 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सतत कार्यक्रमांची रेलचेल, अनेक स्पर्धांचा समावेश. आणि पाटील साहेबांच्या नावाने आम्ही एक सुरू केलेली स्पर्धा आहे, जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा. या स्पर्धेमधील अनेक आमचे विद्यार्थी आज MPSC UPSC पर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी नामोल्लेख करताना फार मोठी यादी होईल. अनेक डॉक्टर आहेत, अनेक नामवंत राजकीय, श्वेताताई महाले पाटील आजच्या विद्यमान आमदार, याही लोकप्रतिनिधी आमच्याच या शैक्षणिक दालनाच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी याच ठिकाणी अनेक बहुजनांच्या विकासासाठी संस्था काय प्रयत्न करते याची जवळून त्यांना ओळख आहे. आणि त्यांचं कार्य पुढे नेत असताना त्यांचाही सतत हातभार आम्हाला या ठिकाणी लागत आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी म्हणजे आमचं एक संस्थेचं उद्दिष्ट आहे की तमसोमा ज्योतिर्गमय हे संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. तमस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. अंधारामध्ये जी व्यक्ती खितपत पडलेली आहे, जिला उजेडाचा किरण दिसत नाही, अशा लोकांना उजेडात आणण्यासाठी आमची संस्था सतत कार्यरत आहे.
म्हणजे विदर्भातील एक अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेचा नामोल्लेख या ठिकाणी करणं अगत्याचं ठरतं. आज या संस्थेची धुरा अध्यक्ष या नात्याने माजी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब सांभाळत आहेत आणि त्यांच्या समवेत आमची कार्यकारिणी अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी कार्य करत आहे. भाऊसाहेबांची विचारधारा, पंढरनाथ पाटील यांची विचारधारा, म्हणजे आम्ही प्रवेश देताना कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेश देतो, म्हणजे गुणवंत विद्यार्थ्याला प्रवेश देण्यापेक्षा कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेश देऊन त्यामध्ये गुणवत्ता विकास निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे. आणि या माध्यमातून गुणवत्ता विकासाकडे आमच्या संस्थेची वाटचाल एक अग्रगण्य संस्था म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. NMS सारख्या परीक्षेमध्ये आमचे 38 विद्यार्थी आज जिल्हा स्तरावर एका म्हणजे प्रथम क्रमांकाने या ठिकाणी आहेत. अनेक विद्यार्थी आमचे नवोदयमध्ये आहेत, अनेक विद्यार्थी आमचे NTS मध्ये आहेत, अनेक विद्यार्थी आमचे आपल्या विविध परीक्षा आहेत, त्या सगळ्यांमध्ये आमचे विद्यार्थी अतिशय आणि आमचा शिक्षक वर्ग पाटील साहेबांचं एक कार्याचे वारसदार म्हणून या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे पाटील साहेबांचं वारसदार या ठिकाणी कोणी नाही, परंतु त्यांच्या कामाचे आम्ही सगळे वारसदार आहोत. आणि हे सांगताना आमची मान समाजामध्ये अतिशय ताठमानेने या ठिकाणी राहते आणि बहुजनांचा विकास हाच आमचा ध्यास, हे आमचं काम हे सतत चालू आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जिथे होती युती तेथे होती निर्मिती. ही शिक्षणाची क्रांती या दोन व्यक्तींनी या ठिकाणी केलेली आहे. कारण शिक्षण हे एक मागणीचं दूध आहे. जोही तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि हेच महत्व जाणून या दोन्ही व्यक्तींनी आज या ठिकाणी एका छोट्याशा रोप्याचं या ठिकाणी वटवृक्ष या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. सर, या ठिकाणी क्रीडांगणाच्या माध्यमातून विविध विद्यार्थी आपले देश पातळीवर या ठिकाणी गेलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने ध्येय गाठतात. काय सांगणार? क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत मला सांगताना खूप आनंद होतो की आमचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नुकत्याच घडलेल्या खो खोच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थिनी या इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी या राज्य स्तरापर्यंत पोहोचल्या आणि त्यांना सतत मार्गदर्शन करण्याचे एका ध्येयवेडे असलेले आमचे शिक्षक, क्रीडा शिक्षक करवंदे सर या ठिकाणी सतत कार्य करत असतात. आमचे विद्यार्थी सकाळच्या वेळीला हे क्रीडा शिक्षणाचे धडे घेतात. शाळा सुटल्यानंतरही तळागाळातील मुले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही एक गिफ्ट म्हणून जे किट आहे, स्पोर्ट किट, ही त्यांना मी प्रदान केली आहे नुकत्याच 2 दिवसापूर्वी आणि त्यांना खूप आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये झालं. कारण आमच्याकडे अशी मुलं आहेत की ते स्वतःची स्पोर्ट किटही घेऊ शकत नाहीत आणि त्यांना किट देण्याचं काम आम्ही त्यांना केलं. म्हणजे इतर मुलांच्या कॉन्व्हेंट वगैरे या उच्च वर्गीय मुलांच्या बरोबरीने यांना आपण कुठे कमी आहोत ही जाणीव होऊ नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मग ते गुणवत्तेच्या बाबतीत असतील, ते राहणीमानाच्या बाबतीत असतील, संस्काराच्या बाबतीत असेल, असा सगळ्या प्रकारचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने आमची सर्व माझे सहकारी, सगळे आमची मंडळी, परिसरातील सगळ्यांचा सहभाग यामध्ये आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की लोक सहभागातून आणि कुठेतरी या ठिकाणी आपला विद्यार्थी, या शाळेचा विद्यार्थी, या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी कुठेतरी या ठिकाणी देश पातळीवर या ठिकाणी गेला पाहिजे, हाच उद्दिष्ट या शाळेंच्या गुरुजन वर्गाचा या ठिकाणी राहिलेला आहे. आपल्यासोबत प्राचार्य आहेत की विविध विषय आहेत, परंतु संस्था भरपूर असतात. परंतु संस्था म्हटल्यानंतर संस्थेंनी कशा पद्धतीने या ठिकाणी जो निधी आहे, शासनाकडून सुद्धा मिळणारा जो निधी आहे, लोकसहभागातून जो मिळणारा निधी आहे, तो कशा प्रकारे या ठिकाणी योग्य वापरायचा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज चांगल्या पद्धतीनं कार्य या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे गुरुजन वर्ग या ठिकाणी करतोय. सर, या ठिकाणी एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार की शिवाजी शिक्षण संस्थेचा जो एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थ्यांबद्दल असणारं जे प्रेम, त्यांचा एखादा अविस्मरणीय क्षण आपल्या जीवनामधला काय सांगणार? माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, परंतु एक प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. परमेश्वर कावळे नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, जे शेंदुर्जन या गावाजवळ आगेफळ नावाचा अतिशय छोटं गाव आहे. त्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ताही नाही असं गाव आहे आणि तेथील विद्यार्थी इयत्ता 8वी मध्ये जिल्हा परिषद शाळेतून आमच्याकडे आला. त्याला इथल्या कुठल्याही शाळेने प्रवेश दिला नाही आणि त्याला प्रवेश देण्याचं काम आम्ही केलं. त्याला त्याची साधी पॅन्टही घालता येत नव्हती असा तो विद्यार्थी, त्याला ABCD येत नव्हती असा तो विद्यार्थी, आणि त्याला घडवण्याचा ध्यास आम्ही त्या ठिकाणी घेतला. त्याला खूप म्हणजे इंग्रजी, चांगले चांगले विषय, गणित, विज्ञान, संस्कृत यासारख्या विषयाचे आमच्या मंडळींनी, मी माझ्यासह सगळ्यांनी धडे दिले. मी त्याचा वर्ग शिक्षक होतो, हे सांगायला मला खूप अभिमान वाटेल. आणि आज तो माझा विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी
प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. एका डिपार्टमेंटचा तो प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि असे अनेक विद्यार्थी आम्हाला आज भेटतात. ते विद्यार्थी भेटल्यानंतर आम्हाला खरोखरच पाटील साहेबांच्या, भाऊसाहेबांच्या कार्याचा वारसा आम्ही समोर नेत आहोत, याचा एक जीवनातील अविस्मरणीय आनंदाचा अनुभव या ठिकाणी आमची सर्व सहकारी मंडळी घेत आहे. हे आम्हाला सांगताना आनंद वाटतो. मित्रांनो, शिक्षकांची कमाई कोणती जर असेल तर विद्यार्थ्यांना घडवणे. हाच एक मूळ उद्दिष्ट शिक्षकांचं आहे आणि विद्यार्थी घडवत असताना कुठेतरी या ठिकाणी देश पातळीवर जर आपला विद्यार्थी जर चमकला, हेच ते स्मित हास्य जे आहे, ते या ठिकाणी शिक्षकांची खरी कमाई ती आहे. आपण बघतोय की आहेत. परंतु कुठेतरी या ठिकाणी फाटा देत ह्या 2 व्यक्तींनी असं काही कार्य या ठिकाणी या विदर्भाच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. की एक अधोरेखित या ठिकाणी जे वाक्य आहे, की शब्दांनाही कोड पडावे काही गोड अशी माणसं असतात, जेव्हा ती आपली असतात आणि तेच ओळ या ठिकाणी त्या दोन्ही व्यक्तींना या ठिकाणी साध्य होतंय आणि आज आपण श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अनंत कुमार चेके सर आपल्या सोबत आहेत. सर, असे काही विद्यार्थी आहेत, की गोरगरीब जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक दत्तक घेण्याचं काम सुद्धा या ठिकाणी भाऊसाहेबांनी केलेलं आहे, पंढरी पाटलांनी केलेलं आहे. अशी एक दत्तक योजना आमच्याकडे आहे. जे विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये, उच्च शिक्षणामध्ये अतिशय एक चांगल्या गुणाने प्राप्त होतात, अशी एक योजना आमच्या संस्थेची आहे आणि ही योजना चालवण्यासाठी आमचे सर्व कर्मचारी त्यामध्ये आपलं योगदान देतात आणि त्या योगदानाच्या माध्यमातून संस्था दरवर्षी अशा मुलांना पुरस्कार देते, त्यांचा सन्मान करते. त्यांच्या उच्च शिक्षणाचा मग वैद्यकीय असेल, वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा आमची संस्था अग्रेसर आहे. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय नावाने आमचं अमरावती या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे. त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजना ही आमच्या सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामधून, कर्मचाऱ्यांच्या मदतीने अन्नपूर्णा योजना म्हणजे गोरगरिबांना, तिथल्या सगळ्या रुग्णांना अन्नदान करण्याचं काम आमच्या संस्थेतील सर्व कर्मचारी आपल्या सहयोगातून करतात. हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो. लाखो विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं काम या दोन्ही व्यक्तींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि तेच वारसा या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अनंतकुमार शेके या ठिकाणी आणि त्यांचा जो गुरुजन वर्ग जो आहे, जो स्टॉप आहे, तो वर्ग या ठिकाणी करतोय. हे सर्व क्षणचित्र या ठिकाणी आम्ही आज चिखली येथील या ठिकाणी टिपतोय. आदरणीय स्वर्गीय पंढरीनाथ पाटील दलित मित्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त असलेले त्यांचं जे समाधी स्थळ आहे, त्या समाधी स्थळावर सर्व लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.